देत राहा आदरणीय साहेब, आधाराची ग्वाही देत राहा. टाळ्यांच्या जोरदार गजरात आमंत्रित करूया वंदनीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. बसा बसा. आदरणीय पवार साहेब, व्यासपीठावर बसलेले महाविकास आघाडीतल्या मित्र पक्षांचे सर्वच मान्यवर नेते आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, थांबा. ठीक आहे ठीक आहे. ठीक. माझं वर्णन संयमी म्हणून एवढं काही केलेलं आहे की नेमकं बोलायचं काय ठीक आहे. माझं वर्णन संयमी म्हणून केल्यानंतर मी नेमकं बोलायचं काय हा माझ्यासमोर प्रश्न पडलाय. मी सभागृहात येताना मला कोणीतरी सहज सांगितलं की उद्या हनुमान जयंती आहे. यशोमतीताई मुहूर्त चांगला साधलायत, कारण आज आम्ही इथे सगळे जे आलो आहोत ती थापाड्यांची, खोटारड्यांची, भ्रमाची लंका जाळण्यासाठी आलेलो आहोत. कारण आजपर्यंत खूप झालं, खूप पाहिली यांची थेर. हा मतदारसंघ तसा मी असं म्हणेन, अभिमानाने म्हणेन की शिवसेनेचा. आणि शिवसेनेचा हा 5 वेळा मतदारसंघ जिंकल्यानंतर मला यशोमतीताई म्हणाल की साहेब तुम्ही इकडे लढण्याची गरज नाही, तिकडे जे काय आहे आम्हीच त्यांचा बंदोबस्त करतो. म्हटलं करा. आणि मला खात्री आहे की या मतदारसंघातला प्रत्येक कट्टर शिवसैनिक, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रेमी, शिवसेनेचा प्रेमी मतदार हा कधीही गद्दाराला साथ देणार नाहीच आणि अपमानाचा सूड घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कारण शिवसेना जे काही करते ते समोरून करते, मागून वार करणारी आमची औलाद नाहीये. समोरासमोर या. आम्ही छातीवरती वार झेलणारे आणि छातीवरती समोरून वार करणारे आहोत. आणि म्हणून मी आज मुद्दामून आलो की एक मोठी जाहीर सभा घ्यावी असं माझ्या मनात देखील होतं. पण संध्याकाळची सभा ही एवढं आता वेळापत्रक घट्ट झाले की काही जमत नाहीये. आज संध्याकाळी तर मी वर्ध्याला सभेसाठी जातोय. काल बुलढाण्याची सभा झाली. पूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये एक प्रचंड लाट दिसते. प्रचंड म्हणजे याचं वर्णनच करू शकत नाही. कदाचित अशी लाट ही आणीबाणीच्या नंतर आली असेल, तेव्हा तर आपण सगळे लहान होतो. पण त्याहीपेक्षा मोठी लाट आज देशामध्ये उसळले हे सगळ्यांना जाणवते. प्रचाराचे मुद्दे तेच आहेत. पण विशेष म्हणजे आपले माननीय प्रधानमंत्री तत्कालीन, मी का म्हणतो कारण त्यांची 10 वर्ष पूर्ण झालेत. या निवडणुकीच्या काळामध्ये कोणी प्रधानमंत्री असत नाही, ते काळजीवाहू असतात. ते त्यांच्या पक्षाची काळजी वाहत आहेत म्हणून ते काळजीवाहू आहेत. जोपर्यंत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती त्यावेळेला प्रधानमंत्रीजी मोदी आपल्या महाराष्ट्रात किती प्रचार सभांना आले होते आणि आता किती येत आहेत. आता अगदी गल्लीबोळामध्ये जात आहेत आणि दरवेळेला काहीतरी एक जातीय समीकरणाचं पिल्लू सोडून देत आहेत. काल एका कुठल्या तरी सभेत ते म्हणाले की काँग्रेस ज्यांना जास्त मुलं होत आहेत त्यांना सगळी संपत्ती वाटून टाकेल.
अहो मग 10 वर्ष तुम्ही तिकडे बसला होतात, कमी मुलं होणाऱ्यांना का नाही वाटलीत? आता ही जास्त मुलं कोणाला होतात आणि कमी मुलं कोणाला होतात ते मोदींना कसं कळते देव जाणे. ना त्यांच्याकडे यंत्रणा असेल कारण प्रधानमंत्री आहेत. पण 10 वर्ष तुम्ही सत्तेवरती बसल्यानंतर होतात तुम्ही सत्तेवरती, आम्हीच मूर्ख होतो तुम्हाला तिथपर्यंत नेण्यासाठी. 15 लाख रुपये येणार होते, 15 लाख काय आलेले नाही आहेत. आणि आता ते जे काय चालतंय, मी कालच्या सभेत बोललो, काही मुद्दे मला मुद्दामून सगळ्या सभेत सांगायचे. कारण ही निवडणूक जी होते ती त्यांच्या जीवन मरणाची नाही, ही शेतकऱ्याची आणि तुमच्या आमच्या जीवन मरणाची लढाई आहे. आयुष्य कसं जगायचं, स्वातंत्र्यामध्ये लढायचं की पारतंत्र्यामध्ये लढायचं. आणि ही अमरावतीची जी भूमी आहे, तुकडोजी महाराज, यशोमतीताई, गेल्या वेळेला मी स्मारकावरती आलो होतो, गाडगे महाराज, गाडगे बाबांनी एक धर्म शिकवलेला आहे. आणि तुकडोजी महाराज नुसती काही भजन कीर्तन करत नव्हते बसले, त्यांची कीर्तनं सुद्धा ही देशप्रेमाने ओथंबलेली होती, क्रांतिकारकांना प्रेरणा देणारी होती. आणि मी जर का नीट विसरलो नसेल तर त्यांच्याच त्या 2 ओळी आहेत, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना, झाडू झडले शस्त्र बनेगे, नाव लगेगी किनारे. यासाठी भारत मातेसाठीच त्यांनी त्यांची जी काय अमोघ वाणी होती त्या वाणीतून देशप्रेम जागृत केलं होतं. आणि आज जे सत्तेवरती बसलेत त्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी काडीचाही संबंध नव्हता, कुठेही नव्हता, कधीही नव्हता. पण आज मला त्यांना विचारायचंय की इथे जरा आम्ही कुठे काही म्हटलं की महिलेचा अपमान, स्त्रीचा अपमान, मग प्रधानमंत्री कराची तिकडे येतील, ते आले का त्यांना जाऊन विचारा की अहो प्रधानमंत्रीजी, तुमच्याच सभेत तुमचे तिथले पलीकडचे जे मुनगट्टीवार जे आमच्या तुम्ही मानगुट्टीवरती बसवलेत, त्यांनी जो बहीण भावाच्या नात्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये कोणाचा अपमान झाला? बहीण भावाचं नातं हे पवित्र मानतो आम्ही, त्या नात्याचा तुमचा एक विभत्स, विकृत, बुद्धी नासलेला माणूस आणि दुर्दैवाने तो सांस्कृतिक मंत्री, एवढा असंस्कृत मंत्री, असंस्कृत माणूस राज्याचा सांस्कृतिक मंत्री असू शकतो? काय संस्कार त्याच्यावरती तुम्ही केलेत आणि तो आमच्याकडे करतोय? ज्यांना असं वाटतं की इकडे जरा काही बोललं की महिलेचा अपमान झाला, त्यांना सांगायचंय की पहिलं जाऊन त्या मुनगट्टीवरच्या मानगुट्टीवरती बसा आणि संपूर्ण देशातल्या महिलांची माफी तुम्ही मागा. महिलांचा अपमान मणिपूरमध्ये काय झालं होतं? गेलेत प्रधानमंत्री तिकडे. अगदी गेल्या काही दिवसांपूर्वी याच राज्यातला एक मंत्री सुप्रियाताईला शिवीर येतोय चॅनेलवरती आणि कोणाला काही पडलेलं नाही आहेत. कुठे गेले ते भाजपवाले, नीतिवान भाजपवाले? तुमच्याकडनं आम्हाला हिंदुत्वाची शिकवणी लावण्याची गरज नाही आणि देशप्रेमाची तर तुम्ही बातच बोलू नका. तुमच्या रक्तामध्ये देशप्रेम आहे की नाही हेच आम्हाला तर शोधावं लागेल. पण तुम्ही 10 वर्ष देशाला लुटून टाकलं. जास्त मुलं होतील त्यांना ही काँग्रेस संपत्ती वाटून टाकेल. अहो इकडे माझ्या शेतकऱ्यांची तरणी बाण मुलं आत्महत्या करतायत, काम नाही, त्यांना शेतमालाला भाव नाही म्हणून आत्महत्या करतायत. त्यांच्यासाठी कधीतरी तुम्ही 2 शब्द तुमचे खर्ची घातले होते? नुसतं आम्ही याव करून त्याव करू, 70 वर्षामध्ये काँग्रेसने काय केलं, पुढच्या 30 वर्षात आम्ही काय करणार? अहो गेल्या 10 वर्षात तुम्ही काय केलं त्याचा पहिला हिशोब आम्हाला द्या आणि मग पुढच्या 30 वर्षाकडे जाऊ. पण 2014 साली त्यांनी जी जी काय वचनं काढली होती, म्हणून मी म्हटलं भ्रमाची लंका, थापाड्यांची लंका. कारण इथे शेतकरी आलेत का रे अहवालमध्ये? आलेत? मग खरं बोलायचं. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही खरं बोलायचं. गेल्या 10 वर्षात किती शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं असेल तर मला आनंद आहे. किती शेतकऱ्यांना खरोखर पीक विम्याचे पैसे हे त्यांच्या नुकसान भरपाईप्रमाणे मिळालेत? हात वर करावं. तुम्ही शेतकरी तसाच रड ठेवलेला आहे. आता कुठेतरी येऊन तुम्ही शेतकऱ्याकडे घरी जेवायला म्हणून जाल तुमचा डबा घेऊन, पण शेतकऱ्याची अश्रू पुसण्याची दानत तुमच्यामध्ये नाहीये. एक तर हा विदर्भ, अहो आम्हाला सुद्धा माहिती आहे की विदर्भ हा थोडासा नाही म्हटलं तरी विकासात मागे राहिलेला आहे, ज्याला बॅकलॉग हा शब्द वापरला जातो. मग 10 वर्ष तुम्ही केंद्रामध्ये बसला होतात, 10 वर्षाचं राज्याचं सरकार एक मधलं 2.5 वर्ष सोडलं
तर तुमच्या हाताखाली आहे ना. पहिले 5 वर्ष तर आम्हीच तुमच्या सोबत होतो. गेली 2-2.25 वर्ष तुम्हीच आमच्यातले गद्दार घेऊन तिकडे तुम्ही राज्य करता आहात. मग विदर्भाचा विकास तुम्ही गेल्या 10 वर्षामध्ये का केला नाही? एक तर शेतकऱ्याला तुम्ही उपाशी ठेवलाय. जे तरुण इथे शिकलेत त्यांच्यासाठी एक उद्योग विदर्भामध्ये मोदीजीने आणलाय? तुम्ही सांगा मला. मग कुठे गेले उद्योग? गुजरात. जिथे जातो तिकडे ज्यांना प्रश्न विचारतो ते तेच सांगतायत की आमच्याकडे उद्योग आलाच नाही, सगळे उद्योग गुजरातला नेले. का? महाराष्ट्राबद्दल एवढा आकस का? विदर्भाबद्दल एवढा आकस का? आज कोणत्या तोंडाने तुम्ही मतं मागतायत? काय अधिकार आहे तुम्हाला मतं मागण्याचा आहे? आम्ही महाविकास आघाडी म्हणून तुमच्यासमोर ताठ मानेने आलो आहोत कारण आम्हाला अधिकार आहे. 2.5 वर्षाच्या सत्तेच्या काळात याच विदर्भातल्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली होती 2 लाखापर्यंतचं पीक कर्ज मी मुक्त करून टाकीन. आता तोही प्रश्न विचारतो, मिळाला होतो की नाही तेही सांगा. आपत्ती आल्यानंतर जी काही मदत तुम्हाला मिळत होती ते NDRF SDRF ते ठेवा बाजूला. मिळाली ना? म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की फक्त एका अंगठ्यावरती आणि मिळाली होती. हे तुम्हाला नुसते अंगठे दाखवतायत, मिळत काहीच नाही. म्हणजे ते निर्मला सीतारामन बाई त्यांनी जे शेवटचा अर्थसंकल्प भाजपाच्या राजवटीचा, मोदी सरकारचा, होय मी मोदी सरकार म्हणतो कारण आम्हाला भारत सरकार पाहिजे, मोदी सरकार नकोय. आम्हाला भारत सरकार पाहिजे. पण सीतारामन बाईंनी जो शेवटचा अर्थसंकल्प मांडला होता त्याच्यामध्ये 4 जाती, एक शेतकरी, महिला, गरीब आणि युवा, या 4 जातींपैकी एक तरी मला तुमच्या लेखी असलेली जात दाखवा की 10 वर्षाच्या कारकिर्दीवरती ती समाधान व्यक्त करते. दाखवा ना. महिला समाधानी आहेत, शेतकरी समाधानी आहेत, गरीब समाधानी आहेत, युवक समाधानी आहेत. त्या सीतारामनबाईंचं बरं आहे की त्यांनी सांगितलं माझ्याकडे पैसेच नाही आहेत, मी आता निवडणूक नाही लढणार. बरं ठीक आहे, पण निवडणूक लढणार नाहीत म्हणून गप्प नाही बसल्या. त्यांनी परत आणखीन एक वक्तव्य केले की आम्ही निवडणूक रोखे पुन्हा आणणार. म्हणजे गेल्या 2-2.5 वर्षात या लोकांनी 8 ते 10 हजार कोटी रुपये खाल्ले आणि काँग्रेसला सांगतायत की तुम्ही देश लुटला. काँग्रेसच्या खात्यात किती आहेत? काय 2, 3, 500, 600 कोटी आणि ते सुद्धा आता फ्रीज करून टाकले होते. मग काँग्रेसच्या खात्यातले पैसे काढा आणि भाजपच्या खात्यातले पैसे काढा. कोणी देशाला लुटलं? आपण एक गोष्ट खरी बोललेत, मोदीजी एक गोष्ट खरी बोलले की जे काँग्रेसला 70 वर्षात नाही जमलं ते आम्ही करून दाखवलं. कारण 70 वर्षात जे काँग्रेस लुटू शकली नाही ह्यांनी 2.5 वर्षात लुटून दाखवलं. आणि आता लुटीचा पैसा सगळीकडे दिसतोय. काय होर्डिंग लावतायत, काय जाहिराती करतात, नुसते पेपर बरबटून टाकतायत. हा कुठून आला पैसा? कोणाचा पैसा? आणि शेतकऱ्यांना तुम्ही जे सांगतात की नमो सन्मान, काय प्रधानमंत्री सन्मान योजनेतले तुम्हाला पैसे मिळाले का? अनेक जणांना फोन येत आहेत. कालच्या सभेत विचारलं, सभेतले लोक सुद्धा बोलले येत आहेत फोन. तुम्हाला पण आले असतील? आले ना? मग मी भाजप कार्यालयातून बोलते, कोणतरी महिला असते, मी मग ते नाव वाचतात काहीतरी अमुक अमुक अमुक, यांच्याशी मी बोलते का? हो बोलतंय. मग तुम्हाला प्रधानमंत्री सन्मान योजनेतले पैसे मिळाले का? मग तो सांगतो मिळाले. मग तुम्हाला आनंद होईल की तुमच्यासारख्या 11 कोटी दे थाप 11 कोटी लोकांना ह्या योजनेचा लाभ झालाय. मग तुम्ही पुन्हा भाजपला मतदान करणार ना? पण एक फोन माझ्याकडे कोणीतरी पाठवला, चांगला आहे, ते 15 मिनिटाचं आहे. नाहीतर पवार साहेब आपण भाषण करायची गरज नाही एवढ्या त्या शेतकऱ्यांनी त्या महिलेला सांगितलं आणि शेवटी ती बोलते मी पण नाही भाजपला मतदान करणार. आणि त्यांनी सांगितलं का बरं करावं? दुसरा एक फोन आहे त्याच्यामध्ये तेच सांगतायत की 6,000 रुपये तुम्हाला मिळाले ना? ते मिळाले. मग ते पण लक्षात घ्या, समजा शेतकऱ्यांनी वर्षाचं 1 लाखाचं खत घेतलं, खतावर GST किती आहे? 18%. म्हणजे 1 लाखाचं खत घेतो तेव्हा किती पैसे जातात? 18,000 कोणाच्या खिशात? आणि त्याच्यातले तुम्हाला किती येतात? मग उरलेले 12,000 कोणाच्या खिशात? करा.
करा, त्यांचा उद्घोष करा. अरे म्हणजे तुमचाच खिसा कापून तुम्हाला भीक देत आहेत आणि उपकार केल्याचा आव आणतायत. ही राजवट तुम्हाला परत पाहिजे? मग महिलांचा अपमान करणारी राजवट, शेतकऱ्यांना उपाशी ठेवणारी राजवट, बेकारी वाढवणारी राजवट. 80 कोटी लोकांना आम्ही मोफत धान्य देऊ. अहो 80 कोटी लोकांना मोफत धान्य नका देऊ, त्यांना रोजगार द्या, त्यांना रोजगार द्या, त्यांना अभिमानाचं जीवन द्या. आणि म्हणून मी जे काल सांगितलं तेच पुन्हा सांगतोय की मोदी गॅरंटी, ही गॅरंटी कसली? भ्रष्टाचार करा आणि भाजपात या, आपका बाल भी नहीं बाका होगा. पण जर का तुम्ही न घाबरता आमच्याशी लढलात तर अनिल देशमुखांसारखं तुरुंगात टाकून, पण तरी सुद्धा अनिल देशमुखजी तुमचं मी जाहीर अभिनंदन करतो की तुम्ही घाबरला नाही, झुकला नाही, तुम्ही लढत राहिलात आणि आज सुद्धा या लढाईमध्ये आहात. मग ही गॅरंटी मोदींची असेल तर जो जाहीरनामा इंडिया आघाडीचा आहे, जो जाहीरनामा जर आवश्यक असेल तर येत्या 1-2 दिवसामध्ये महाविकास आघाडीचा येईल. केंद्रात सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात राबवण्याचं वचन मी तुम्हाला देतोय, मी देतोय, माझं वचन आहे. एका बाजूला आम्ही करून दाखवलेल्या गोष्टी, होय करून दाखवलेल्या गोष्टी आहेत. तुम्ही जे काय म्हणताय 80 कोटी लोकांना मोफत धान्य आहोत, 10 रुपयात शिवभोजन आम्ही सुरू केलं, ते आज सुद्धा चालू आहे. आरोग्य व्यवस्था असेल, नोकऱ्या असतील, शिक्षण असेल, या सगळ्याची जबाबदारी घेऊन जसं बळवंतराव तुम्ही ॲफिडेव्हिट केलं ना, तसं मी सांगतो की मोदी गॅरंटी आणि उद्धव ठाकरेचं वचन निवडा, तुम्हाला काय निवडायचं ते. आणि एकच शेवटचा मुद्दा, तो म्हणजे या लोकांना आता पुन्हा जी निवडणूक जिंकायची, ती निवडणूक त्यांना एवढ्या आकड्याने का जिंकायचे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान त्यांना बदलायचं आहे. काल अमित शाह कुठेतरी बोलले की नाहीतर काय कुठला तो कायदा शरीयत का काय त्यांनी देश चालवणार का? नाही, आम्ही आमच्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या आधारावरतीच देश चालवणार. तुम्हाला संविधान बदलायचं आहे, आम्ही तुम्हाला बदलू देणार नाही. आणि तसं जर का पाहिजे असेल तर आपला खासदार सुद्धा बळवंत पाहिजे. आणि आज जे खासदार तुमच्यासमोर उभे राहिलेले आहेत उमेदवार म्हणून, त्यांना विचारा की तुम्ही माझ्या अमरावतीतल्या गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातले उद्योग आपल्या सगळ्यांच्या डोळ्या देखत गुजरातला नेत असताना संसदेत किती वेळा याच्या विरुद्ध बोललेला आहात? किती वेळा बोललाय? आणि त्याच करता आपल्यामध्ये फूट पडता कामा नये. अगदी आपल्यातले सुद्धा काही नाराज होऊन इकडे तिकडे गेले असतील, त्यांना सुद्धा सांगतोय की ही लढाई ही लोकशाही विरुद्ध हुकुमशाही आहे. लोकशाहीचं एक सुद्धा मत फुटता कामा नये. जर का ते फुटलं तर कपाळ करंटे आपण ठरू आणि पुढच्या इतिहासात आपली नोंद होईल. अरे यांना हरवण्याची संधी आली होती, पण हे आपापसात फुटले आणि हुकुमशाही आमच्या माथ्यावरती लादली, तर मला वाटतं ते पाप आपल्या हातनं होता कामा नये. मी सर्व शिवसैनिकांना हात जोडून विनंती करतोय, तुम्ही कट्टर शिवसैनिक आहात, शिवसेना प्रेमी आहात ना? मग आपले एक सुद्धा मत तिकडे तिकडे जाऊ देता कामा नये. आपल्यातले बरे जरी तिकडे जाऊन उभे राहिले असले तरी सांग, ही वेळ आता नाही, तुला मी मत देणार नाही. माझं मत यावेळेला महाविकास आघाडीच्या बळवंतरावाला आणि काँग्रेसच्या हातालाच आहे. आणि ही हुकुमशाही इथल्या इथेच आपण गाडून टाकण्याची आपल्याला आता गरज आहे. आणि मला वाटतं एकदाच फक्त हात वर करून, काल जो एक मुद्दा मांडला होता, ती कोणती घोषणा? हा जरा ध्यान जोरात. पुढची, अरे जय भवानी जय शिवाजी. आणि हा भवानी मातेबद्दलचा असलेला आकस, हा आकस त्याला सुद्धा आज आपल्याला मूठ माती द्यायची आहे. आणि भवानी मातेचं तेज काय असतंय ते त्या आपल्या महाराष्ट्र द्वेष्ट्या सरकारला दाखवून देऊ, ही शपथ घेऊ आणि बळवंतरावांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊ, हीच एक खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय उद्धव साहेब, खऱ्या अर्थाने तुम्ही मणिपूरचा उल्लेख केला साहेब, तेव्हा एवढंच म्हणेल की 17 रुपयाची मच्छरदाणी देऊन खऱ्या अर्थाने महाभारतात साहेब एकच द्रौपदी उघडी पडली होती, पण इथे आमच्या मेळघाटात उद्धव साहेब 17 रुपयाची मच्छरदाणी देऊन लाखो द्रौपदी उघड्या पाडल्या गेल्या.
तेव्हा खऱ्या अर्थाने एवढंच म्हणेल, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, या महाराष्ट्राला पुन्हा एकदा बाळासाहेबांचा उद्धवा पाहिजे. उद्धवा